तर नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आज सकाळपासून व्हिडिओ चालू झाला आपला. आता देवपूजा वगैरे झाली, बाकीचे सगळे कामं आवरून घेतलेत. आणि आज दीदीचा उपवास आहे, तर दीदीला मी आज सकाळी नाश्त्याला, दुपारच्या परत काय ते फराळ म्हणतात त्याच्यामध्ये तिला काय बनवते काय ते मी तुम्हाला त्याची रेसिपी शेअर करते तुमच्याबरोबर. तर आपलं उमऱ्याचं लेपन जे करते ना मी, त्यासाठी हळद आणि पाणी घेतलं आहे. आणि हे बघा, हे गोमित्र आता आम्हाला इथं कसं मेडिकलमधून आणावं लागतं, आपलं गाईचं काही घरचं. गावी कसं आपलं घरच्या गाई वगैरे असतं ते नाही. तर मी ही घरची हळद आहे, आपली गावची हळद आहे. कलर जरी असं लाल झाला तरी काही नाही, कारण ही घरची काही प्रॉब्लेम नाही. असं मी तर आता देवपूजा वगैरे झाली आणि मी आता फक्त दूध साखरेचा नैवेद्य ठेवते. सकाळचा रोज माझा असंच असतं की दूध साखर, जेव्हा सगळं जेवण होईल त्यानंतर बाकीचं. पण सकाळच्या वेळेला काही एवढं सगळं होत नाही इतक्या लवकर. मग दूध साखरेचा नैवेद्य ठेवून देते मी ते. तर हे बघा ताईंनो, दीदीला उपवास आहे ना, तुम्हाला बोलले मी तिला काय बनवते नाश्त्याला. तर हे सफरचंद आपलं मी कापून घेतले, साल काढून कापून घेतले दीदीला. ती बोलली मला अर्ध्याच याचं बनव. आजी होती तेव्हा एक सफरचंदचं बनवायची दोघींना. यात सफरचंद टाकून घेतलं आहे आणि काळा खजूर. बोली जास्त गरम नको, तर एक काळा खजूर मी असं बघा बी काढून त्यातली बी काढली आणि काळा खजूर, थोडेसे काजू बदाम, हे काजू टाकते आणि थोडेसे बदाम टाकते. 3-4 काजू आणि 3-4 बदाम हे असे टाकते त्याच्यामध्ये. आणि थोडासा गोडपणा यायला तिला, आपण साखर वगैरे नाही घालत यात, तर मनुका, थोडासा मनुका घालते त्याच्यामध्ये. आणि बघा हे सगळं असं फिरून घेते मिक्सरला. एकदम असं बारीक केलंच. हे बघा असा आपला सफरचंदचा ज्यूस दीदीला तयार. असं हेवी असं सगळं असते ना, काजू बदाम वगैरे. तर आता दुपारपर्यंत मग काय तिचं जेवणाचं मला टेन्शन नाही राहत आहे. आणि दुपारच्या जेवणामध्ये मग तिला मी काय बनवते तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते. तर ताईंनो, आता मी दीदीला फराळाचं बनवायला घेते. तर ते काय बनवायचं दीदीला, आपले बगर जे असते, बगरीचे पराठे जे बोलतो ना, ती बगर मी रात्री भिजवली होती. आणि हा साबुदाणा भिजून ठेवलेला, साबुदाणा भिजून ठेवला आहे. त्यासाठी आता मी काय काय घेते बघा. पहिलं दीदी चांगली एकदम तिखट खाते, तर दीदीला मी अशा एवढ्या भरपूर, हे जास्त एवढं तिखट नाही मिरच्या, अशा बोलतात तिखट वेगळ्या येतात, ह्या कमी तिखटवाल्या आहेत. कमी तिखट येते या, तर एवढ्या मिरच्या घेते. हे उपवासासाठी मी जिरं बाजूला ठेवलेले, थोडंसं जिरं त्यातच घेते. मी टाकते उपवासाला जिरे वगैरे असे ना, आपले नॉर्मल उपवास आहे असे गुरुवार वगैरे
शुक्रवारच्याला कधी. आणि यातून थोडेसे घेते शेंगदाणे असे बघा, घेतले थोडेसे मूठभर असे शेंगदाणे घेतलेत. आता हे पहिले जरा मी बारीक करून घेते. हे काढून घेतले आणि आता हे भगरीचं पाणी थोडंसं काढून टाकते. इतकं नको आहे आपल्याला, लागलं तर घेता येईल, पण खूप पाणी झालं तर वरती येतं भांड्यातून. मग अशी जराशी बघा अशी पाण्यातून बाहेर काढून घेते. जिथे गरज हे बघा बारीक करून घेते मी. मिक्स करून घेते, सगळं टाकून द्यायचं, एकत्रच करायचं आहे आपल्याला. जे शेंगदाणे मिरची वगैरे वाटले आणि बगर. आणि आता वरतून मी घेते साबुदाणे. हा साबुदाणा एवढा नाही घेणार, याचा अर्धाच घेणार आहे, कारण जास्त साबुदाणा जर झाला तर ते आपले पराठे चिकटतात तव्याला, निघत नाही. मग फक्त साबुदाणा झाला बारीक. तर आता अंदाजाने आपण त्यात मीठ घालून घेणार आहे, कारण याच्याबरोबर बटाट्याची भाजी करणार, त्यात पण थोडं मीठ असणार आहे. तर म्हणून मी थोडंसं अर्धा चमचा मीठ घातले. जर यात मीठ पण कमी पडलं ना तरी तव्यावरून निघत नाही, तुटतात. मीठ पण एकदम परफेक्ट पाहिजे असते. पाण्याची काही गरज पडली नाही, याच पाण्यामध्ये झालंय आपलं. हे बघा असं एकदम असं, जास्त घट्ट पण नको जास्त पातळ पण नको. तर असं आपलं हे बॅटर बनवून ठेवलेत, बघू शकता. आता याच्यामध्ये हे पाण्याची काही गरज पडली नाही मला. जेवण वगैरे होईपर्यंत आता बाकीचं दुसरं जेवण बनवते, तोपर्यंत याला झाकून ठेवते. एकदम शेवटी करणार सगळं, गॅस वगैरे स्वच्छ करून. मग नंतर पहिले आता भाजी चपाती जे काय करायचं ते करून घेते आमच्या तिघांसाठी. आणि तिचं मी लास्टला बनवत, म्हणजे किचन वगैरे स्वच्छ होऊन जातोय, त्यानंतर बनवायला घेते. आणि मग परत तुम्हाला दाखवते मी कसं बनवते. ते सकाळी ते बॅटर वाटून ठेवलेलं मी, साबुदाणा भगर शेंगदाणे मिरची हे सगळं वाटून ठेवलेलं. आणि आता बनवायची आपल्याला बटाट्याची भाजी. त्याच्याबरोबर गॅस पेटवलाय. तेल गरम झालेत. तेलामध्ये मी थोडेसे घालते जिरे. हे बोलले ना उपवासासाठी जिरे मी वेगळे ठेवते, ते थोडेसे यात घालते. आणि थोडेसे मला वाटणामध्ये घालायचे, मी तुम्हाला दाखवते काय वाटण करते ते. तर आता जिरे बघा चालेल, मी मोठा होता एक बटाटा कापून घेतलाय. आता हे बटाटा शिजायला घातलाय ना, याच्यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे. मी असं उकळून वगैरे घेत नाही. काय होतंय जेवण बनवताना जो आवाज येतो ना, तरी बघा मी आज एक्झॉस्ट फॅन बंद ठेवलाय. पण हे जे फोडणी वगैरे देतो ना आपण, ते तेलाचा फोडणीचा आवाज आहे ना, तो तुम्हाला येतो आणि माझा आवाज कमी येतो. तर आता मी बटाटा फक्त सालं काढून कापून घेतला, उकडलेला बटाटा नाहीये. आणि फोडणी देऊन आपलं मीठ घालून शिजायला घातलाय. तर असं जर शिजला तर चव येते चांगली. उकडल्या बटाट्यापेक्षा आहे ना असा कापून बटाटा घेतला की त्याची चव येते चांगली. तर बघा मी घेतली हिरवी मिरची, थोडं जिरं घातले त्यातमध्ये. दीदी तिखट खाते म्हणून मी थोड्याशा मिरच्या वाढवत ठेवते जरा, म्हणजे आवडतं तिला. उपवासा दिवशी तरी तिखटच पाहिजे बोलते. आणि घेतले शेंगदाणे भाजून सालं काढून ठेवलेले. तेलामध्ये बटाटा शिजून घेतो. अजून नाही शिजला, थोडासा बाकी आहे. मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतले. झाली वाटून ठेवले, काही प्रॉब्लेम येत नाही. वाटून मीठ घालून ठेवलेले. हे बघा असं एकदम पातळ नाही, पातळ झाले तरी निघत नाही आणि एकदम घट्ट असले तरी होत नाही. जरा झाकण ठेवते.
हे बघा कसं छान झालं ते एकदम. याच्यामध्ये काय फक्त प्रमाण मिठाचं बघायचं असते. साबुदाणा एकदम थोडंसं कमी, म्हणजे 1 वाटी जर आपण भगर घेतली, म्हणजे वरी, कोणाला भगर समजते नाही समजत, वरीचे तांदूळ जर घेतले तर एकदम अगदी हे असे 2 चमचेभर फक्त साबुदाणा घ्यायचा आहे. 1 वाटीला 2 चमचेभर साबुदाणे आणि अर्धी वाटी शेंगदाणे आणि साबुदाणे जास्त प्रमाण नको, नाही तर मग चिकट होतं, तर तव्यावर निघत नाही पराठा. जास्त चिकटपणा. आज फॅन चालू नाहीये बघा. आजच्या दिवस मी ट्राय घेते, जर वाटलं उद्याच्या व्हिडिओमध्ये खूपच आवाज येतोय तर मग उद्या मी माईक वापरते. बघूया आता परत थोडंसं तेल. याला पण काही जास्त तेल लागत नाही. गॅस कमी असं ठेवलं ना झाकण की थोडा गॅस कमी करायचा. मग आतून असं चांगलं पाचून येतं, असं पाचून येतं बोलतो ना आपण, म्हणजे चांगलं असं खालून बारीक गॅसवर तवा सोडतं ते. असं तव्याला चिकटून वगैरे बसत नाही, फास्ट गॅसवर चिकटून बसत ते आणि कमी गॅसवर पटकन असं तवा सोडतं ते. पलटी मारायची पण एकदम सोपं आहे आणि करून खाऊन बघा ताईंनो, टेस्टी लागतं एकदम, चवीला एकदम छान. आणि मग आता असं पलटी मारलं की थोडा गॅस फास्ट करायचा. तर हे बघा ताईंनो, हे तिचं ताट झालं रेडी. आंबा वगैरे आहे घरात पण तिला आंबा आवडत नाही, बोलते खूप गरमी होती नको आंबा. मग तिच्यासाठी हे पराठे कसे काय झाले सांगा मला, आणि या तुम्ही पण खायला. ताईनं झालं आहे आता माझं सगळं काम. दीदीचं खायचं वगैरे बनवून सगळं किचन वगैरे आवरून घेतला. आता तिला खायला देते, मी पण जेवते. मी जेवलेली नाही अजून. आणि आता व्हिडिओचा इथेच एंड करते. चला ताईंनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.